लावला, ही सर्व सर्व मेहनत केली आणि तो क्षण अखेर आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. म्हणजेच क्रिकेट या खेळाला आता या ठिकाणी सुरुवात होत आहे. जानी स्पोर्ट वडपे बघा, जे काही महत्त्वाचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याच्यामध्ये सीमारेषा जी असणार आहे तो पडदा सीमारेषेवरती लागलेला आहे, तो पडदा सीमारेषा असेल आणि त्याचबरोबर मध्ये जो पोल आहे टॉवर आहे त्याच्यावरती जर का जो पडदा लावलेला आहे लाल रंगाचा त्याच्यावर जर चेंडू लागला डायरेक्ट हिट झाला तर तो षटकार दिला जाईल आणि मैदानाच्या मध्ये जी विद्युत लाईन आहे विद्युत तार आहे त्याच्यावरती जर का एखादा चेंडू लागतोय तर तो चेंडू डेट घोषित केला जाईल. आज एकूण 12 संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहात. त्यामधील पहिला सामना झरीमरी कांडपे बीच्या विरोधात जानी स्पोर्ट वडपे सन्माननीय उमेश पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. तमाम मान्यवरांची मांदियाळी तुम्ही सकाळच्या 17 पासून पाहतायत लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून देखील बरेचसे व्ह्यूअर्स आता सकाळच्या 17 पासून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण आता चला लगेच सलामीची जोडी जानी स्पोर्ट वडपे मैदानामध्ये एंटर करायची आहे. पहिला उद्घाटनीय सामना तुम्ही बघतायत जो टॉस जिंकून आणखी एक महत्त्वाची सूचना, 2 चेंडू आयोजकांकडून पंचांकडे दिले जातील आणि कोणत्याही प्रकारे चॉईस बॉल हा बॅटरला दिला जाणार नाहीये. अंपायर्सनं सांगितलं जर का बॉलमध्ये खराबी आहे तरच तो चेंडू बदलला जाणार आहे, याची नोंद घ्या. श्री गणेशाला वंदन करून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि आमच्या ग्रामदेवतेला नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. सर्वांना जय श्रीराम. आणि जरूर आपण पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय. घरच्या मैदानावर खेळत असताना झरीमरी कांडपे बी संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले टीम जानी स्पोर्ट वडपेला. कांडपे आणि वडपे खरं तर आकेच्या अंतरावर ही दोन्ही गावं बसलेली आहेत, त्याच्यामुळे एक चांगलं युद्ध बघायला मिळेल, चांगला संघर्ष या दोन्ही संघांच्या वतीने आपल्याला बघायला मिळेल. 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतील, अन्यथा एक खेळाडू सर्कलमध्ये तुम्हाला 4थ्या षटकासाठी ठेवावा लागेल. टायमर सुरू होतोय कारण 12 संघांचा पोल आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करायचा आहे, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील, ध्यानात घ्याव्या लागतील आणि त्यानुसार तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. जनार्दन तारे क्रीडांगण कांडपे येथे रंगत असलेला क्रिकेटचा बिग शो, सरपंच मॅडम यांचा बहुमान वाढवणारी स्पर्धा वन मॅन शो नितेश पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा. मॉर्निंग सेशन पासून आज या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती मित्रांनो आपल्याला लाभली अशा सन्माननीय सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील, प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ग्रामपंचायत खांडपे चिंचवली, त्याचबरोबर काका शंकर पाटील साहेब, तदनंतर सौभाग्यवती वनिता अविनाश पाटील माजी सरपंच, भावना विनोद तारे माजी सरपंच, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि धन्यवादही करतोय. त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी तारे, उमेश पाटील, दिलीप पाटील, सोबतीनं आपण पोलीस पाटील साहेब, अर्थातच मुकेश पाटील यांना मंचावरून सध्या पाहतोय, रोशनजी पाटील, त्याचबरोबर अजित पाटील, राजन पाटील, कपिल तारे, विश्वास पाटील, आकाश पाटील साहेब, त्याचबरोबर नरेश पाटील आणि योगेश पाटील हे सर्व सन्माननीय अतिथी आज सकाळच्या 17 पासून या मंचावरून या सोहळ्याचा आनंद घेताना
चॉईस बॉल नाहीये. मी पुन्हा एकदा तुम्हाला जे काही या मैदानावरील नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जी विद्युत लाईन आहे त्या जर विद्युत लाईनीला विद्युत तारेला जर का चेंडू त्या ठिकाणी हिट झाला तर तो चेंडू डेड घोषित केला जाणार आहे. आणि जो मध्ये टॉवर तुम्ही पाहतायत त्याच्यावर एक लाल रंगाचा कपडा लावलेला आहे आणि त्याच्यावर जर का चेंडू हिट होतो तर तो षटकार दिला जाईल. आणि अदरवाईज त्याच्या खाली जर तो चेंडू लागला तर जर तो सीमारेषेच्या आतमध्ये राहिला तर तुम्ही धावा पळून पूर्ण करू शकता. हे सर्व नियम आम्ही पहिला चेंडू पडण्या अगोदरपासून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील आणि ड्रेसिंग अँड चेसिंग या स्पर्धेचा हा रूल तुम्हाला फॉलो करावा लागेल. आणि आता सलामीची जोडी जानी स्पोर्ट वडपे संघाकडून तुम्ही पाहतायत कल्पेशच्या सोबतीला संजय आणि गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन मार्ग सोडतोय गोलंदाज पंकज. पहिला बॉल आणि पंचांचा अधिकृत इशारा. सरपंच चषक खांडपे मधील पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी पंकज सय्या. हलक्या हातानं स्टिअर केला. बॅकआउट ऑफ द पॉइंटच्या दिशेनं बॉल येतो आणि पहिल्याच चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना चांगला आगाज केला बॅटर कल्पेशनं. जानी स्पोर्ट वडपेच्या विपक्षामध्ये जरीमरी खांडपे बी अशा एकूण 12 टीम्सचा आपण आजचा विचार केला तर नेक्स्ट मॅच मध्ये धामणगाव वर्सेस धामणगाव, जय महाराष्ट्र वर्सेस SK सापे असा सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. कमी गेंदने टाकलेला बॉल लेन चांगली होती आणि त्याच्यानंतर अगदी पाहिलं तर थोडासा मूव होत असताना बॉल आउटस्विंगर हलकासा बाहेर वळून घेणारा आपण बघितला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर डॉट बॉल न कमबॅक करत असताना पंकजला तुम्ही पाहिलंय. 4 ओव्हरमध्ये ह्या क्रीडांगणावर मॉर्निंग सेशनलाही धावा बनतात आपण अनेकदा पाहिलेला आहे. थोडासा पुढे येऊन ड्राईव्ह करायचं होतं. पुन्हा एकदा आता लेंथमध्ये बदल लाईनमध्ये नियंत्रण आपण सध्या पंकजच्या वतीनं बघतोय आणि ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण ज्या वेळेला तुम्ही सर्कलचं ओव्हर हाताळत असता पॉवर प्लेचं षटक टाकत असता त्यावेळेला बरंचसं खरं तर कठीण असतं एखाद्या गोलंदाजासाठी. याचं कारण आउटफील्डमध्ये बाउंड्री रायडर्स कमी असतात आणि त्याच्यामुळे फलंदाजांना त्याची एक कुठेतरी एक संधी असते की जास्तीत जास्त गॅप्स त्यांना मिळतात आणि तिथे ते वेगाने धावा बनवू शकतात. त्यावेळेला ऑन साइडला स्विंग केलाय गॅप फाइंड करत असताना हा येतोय पहिला चौकार सरपंच चषक खांडपे मधील. गुड शॉट. कल्पेशच्या बॅटमधून पहिला चौकार या स्पर्धेतून आपण बघतोय आणि भीमराव पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन. आदरणीय रोहिदास पाटील यांचं देखील शुभागमन. बाळाराम पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय चौकार कल्पेशनं प्राप्त केला. लागोपाठ 2 डॉट बॉल आल्यानंतर क्लासिकल पंच कव्हर क्षेत्रामध्ये 2 फिल्डरला बीट करत असताना बॉल निघून जातोय सरळ सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. क्लास झळकल्या फटक्यामध्ये थोडासा बॅकफूटला गेला आणि थोडासा खाली राहणारा बॉल पंच करत असताना चांगला बॉटम हँडचा वापर या ठिकाणी बॅटर करतोय आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे येणारा चौकार बघायला मिळाला. फुल टॉस डान्सिंग डाऊन टू ट्रॅक ओव्हर द मिड ऑन बट देयर इज अ फिल्डर. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय आणि पहिला धक्का लागलाय. पहिला खेळाडू बाद होतोय. कल्पेश बॅक टू डग आउट. पंकजला मिळाली पहिली सफलता. चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळालं होतं. फुल टॉस वर घेऊन लॉफ करण्यात आलं. ओव्हर द बॉल रेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंडला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं बॉल खाली पोहोचला आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडत असताना पहिला धक्का लागतोय तो जानी स्पोर्ट वडपे संघाला. फायनली पंकजनं ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. लागोपाठ 2 चौकार बॅटर कल्पेशच्या बॅटमधून आले होते आणि त्याच्यानंतर विकेटची गरज होती कारण ज्या वेगानं कल्पेश निघाला होता त्याचे विकेट प्राप्त करणं जरीमरी खांडपे बी संघासाठी अत्यंत महत्वाची होती आणि ती सफलता फायनली पंकजने आपल्या संघाला मिळून दिलेली आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचा खेळ.
चला 10:36 डाव सुरू झाला आणि आता तुम्हाला बरोबर 15 मिनिट आम्ही या ठिकाणी देतो. लक्षात असू द्या तुमचं टायमर सुरू झालं आमच्या स्कोररकडे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 9 धावा. पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी जोडल्यात आणि सेकंड ओव्हर द विकेट स्वीप करायचा होता. प्रॉपर कनेक्शन इथे बॅट आणि बॉलमध्ये झालं नाही आणि थोडासा कमी गतीने बॉल आला. बॅटर थोडासा अर्ली खेळण्याचा प्रयत्न करतो आणि बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि दॅट्स वाय बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन तिथे होऊ शकलं नाही आणि अखेर डॉट बॉलनं सुरुवात केली आहे ती गोलंदाज उमेशनं. सेकंड मॅच SK सापेच्या विरोधात जय महाराष्ट्र धामणगाव असा सामना तुम्ही बघणार आहात. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. पुन्हा एकदा थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल सॉफ्ट हँडनं फक्त टॅप केलाय. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जो एव्हरेज मिळालाय जो स्टार्ट मिळालाय 9 धावा. खरं तर 9 धावा अंडर 10 एखादा गोलंदाज ज्या वेळेला पॉवर प्लेमध्ये षटक हाताळतो त्यावेळेला ते षटक इकॉनॉमिकल मानलं जातं आणि 9 धावा खर्च करत असताना पंकजला एक सफलताही मिळाली होती म्हणजे एक सक्सेसफुल षटक त्यानं टाकलं. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला हुक केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे भिरकावून दिल्या बॉलला सरळ सीमा पार. हा पहिला सिक्सर सरपंच चषक खांडपे 2025 मधील आदित्यच्या बॅटमधून हा पहिला षटकार तुम्हाला बघायला मिळाला. वेट अँड डिस्पॅच थोडासा थांबला मागे बॅकफुटला जात असताना हुक केलाय आणि थेट भिरकावून दिलाय बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा उथुंग भव्य सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. 15 धावा 16 धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर आता वेगाने गेलेला. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ बारगस असताना चर्चा तीच करत होतो की अनेक अशा स्पर्धा या क्रीडांगणावर आपण बघितल्यात कव्हर केल्यात तेथे मॉर्निंग सेशनला धावा वेगानं बनतात. पुन्हा त्या दिशेने खेळायचं होतं. हलकासा आता इथे लेंथमध्ये बदल केला. या अगोदरचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता यावेळेला शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि तिथून एक्स्ट्रा पेस आणि एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न केला उमेशनं. षटकारानंतर डॉट बॉल कुठेतरी गोलंदाजाला देखील आता एक धीर देईल कारण एखादा मोठा फटका ज्या वेळेला लागतो त्यावेळेला थोडासा दबाव गोलंदाजावरती येतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला घरंगळत बॉल खरं तर निघून गेला कीपरकडे. थोडासा डीप राहणार होता. विकेटनं देखील आता त्याचा रंग दाखवलाय. विकेटचा रंग अगदी आपण पाहिलं तर रंग रंगोटीने परंतु त्याच्या खेळाचा रंग दाखवलाय की चेंडू पडल्यानंतर मागचा बॉल आपण पाहिला की एका एक टेक ऑफ होताना पाहिला आणि हा बॉल थोडासा खाली राहताना आपण पाहत. उमेशचा बॉल पूल केलाय ऑन साइडला पूल अँड पॉवरफुल खेचत असताना बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. सरासरीने धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि एक चांगला कॉन्सेप्ट चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून कारण सातत्याने तुम्ही खांडपेमध्ये स्पर्धा बऱ्याच वर्षांपासून बघत आल्यात. जो असोसिएशन आहे त्या असोसिएशन अंतर्गत बरेचसे संघ खेळत असतात परंतु आज भिवंडीतील नामवंत संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. म्हणजेच असोसिएशनच्या व्यतिरिक्त देखील संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. सौभाग्यवती मोनिका नितीश पाटील
सरपंच मॅडम आणि त्यांचा बहुमान सन्मान वाढवणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील टायटल सॉन्ग शीर्षक गीत देखील तुम्ही ऐकलं. नुकतंच आतिश बागराव सदस्य ग्रामपंचायत कांडपे चिंचवलीचे त्यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत आणि समाजसेवक मनोज मेघवाले आपलं देखील मनस्वी स्वागत. 30 षटक आहे. राऊंड द विकेटने जात असताना थोडासा अक्रॉस निघणारा बॉल आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. राऊंड द विकेटने ज्या वेळेला आता सध्याचा तो ट्रेंड बनत चाललेला आहे. मोस्ट ऑफ बॉलर्स त्या कोनचा वापर करतात कारण माहिती आहे की आता सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजांचं काम काय राहिलं तर जास्तीत जास्त बॅटर शफल होतात, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तो स्विंग कापण्यामध्ये थोडंसं अपयश येतं. हा फुल टॉस होता, ऑन साईडला ड्रॅग केला, आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फक्त एका धावेची संधी त्या ठिकाणी होती. एका धावेने स्कोर 23 आकड्यावरती. घरच्या मैदानावर खेळत असताना 24 धावा आहेत. घरच्या मैदानावर खेळत असताना खरं तर त्या संघावर एक वेगळा दबाव असतो, दडपण असतो कारण घरचे पाठीराखे त्यांना विजयाची आशा लागलेली असते, चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असते आणि अशा कंडिशनमध्ये घरच्या संघाचा खरं तर आपण विचार केला तर खेळ चांगला होणं हा फार गरजेचा असतो. फुलर लेनचा बॉल होता, मागे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगला वेग आहे. तिसऱ्या षटकामध्ये आयुष आला, युवा खेळाडू आहे परंतु भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे. त्या वेगावरती नक्कीच नियंत्रण ठेवावं लागेल कारण टप्पा महत्त्वाचा असतो. तुमचा वेग भलेही कमी असला हरकत नाही परंतु तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करता यशस्वी गोलंदाज बनण्यासाठी तुमचं दिशेवरती नियंत्रण आणि कंट्रोल असणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा आयुष यार राऊंड द विकेट न पंच केला. व्हॉट अ शॉट विथ द स्विंग, एक्सलंट स्ट्रोक. बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे येतोय. नेत्रदीपक चौकार. क्लासिकला फटका होता. बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न चर्चा तीच करत होतो की कुठेतरी कोण तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा निघणारा बाहेरचा बॉल होता त्याच्यावरती पंच पाहायला मिळाला. पुन्हा लॉफ करायचं होतं बॅटच्या आतली कडा. इनसाइड एज बॉल मागे शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. नुकतंच आपण बघितलं की या ठिकाणी आतिशी बागराव यांचं देखील शुभागमन झालं आणि सोबतच मनोज मेघवाले समाजसेवक. काही क्षणात आपण दुसऱ्या सामन्याचा टॉसही संपन्न करणार आहोत आणि उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. अतिथी देवो भव. भारतीय संस्कृती काय म्हणते पाहुण्यांना, आलेल्या पाहुण्यांना. हो, कमी गतीने टाकलाय फटका, फसतो आणि बॅटची एज, फिंगर गोज अप, विकेट गॉन. धक्का लागतोय दुसरा जानी स्पोर्ट वडपे संघाला. आपण पाहतोय की व्यासपीठावर सरपंच मॅडम मोनिका नितेश पाटील, त्याचबरोबर काका शंकर पाटील, माजी सरपंच वनिता अविनाश पाटील, माजी सरपंच भावना विनोद तारे आणि खरं तर या स्पर्धेचा आपण विचार केला तर वन मॅन शो नितेशजी पाटील ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गणेशजी तारे यांना तुम्ही पाहतात, उमेश पाटील सोबतच दिलीप पाटील, मुकेश पाटील जे पोलीस पाटील आहेत, रोशन पाटील यांनाही तुम्ही पाहतात, आतिशी बागराव सदस्य ग्रामपंचायत खांडपे चिंचवली. खोला टाकलेला बॉल होता, परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आला. मिळेल फक्त एकच धाव आणि बघा इथून एक आणखी महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 38 सर्कल बघा, ज्या वेळेला बॅटर आउट होतो जी 30 सर्कलची रेषा आहे ती क्रॉस येणाऱ्या बॅटरनं करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा कारण एकूण 12 संघ आजच्या दिवशी खेळताना आपण पाहणार आहोत.
षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, जवळपास 10.33 या सरासरीने धावा जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजांसाठी, कारण पहिलं इंटेन्शन असं की आदरणीय अजित पाटील, त्याचबरोबर राजन पाटील यांनाही तुम्ही पाहत आहेत, कपिलजी तारे सोबतच विश्वास पाटील, आकाश पाटील, नरेश पाटील, अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित. त्याच्यामध्ये योगेश पाटील साहेबांना तुम्ही पाहत आहेत, गिरीशी पाटील, दिवेश भोईर आणि आकाश पाटील यांच्यासोबत तुम्ही भूषण पाटील यांनाही पाहत आहेत. तमाम मान्यवर मंडळी सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहत आहेत. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज या वाहिनीवरून ही स्पर्धा जगभर तुम्हाला बघायला मिळेल. फक्त टाईप करा सरपंच चषक खांडपे 2025 आणि या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या, कारण एक भव्य सोहळा आज खांडपे गावामध्ये रंगत असताना, तसंही खांडपे गावातील एकता अखंडता तुम्ही KPLच्या माध्यमातून बघत आलेलात, खांडपे प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही बघत आलेलात आणि क्रिकेट प्रति प्रेम या गावामध्ये भरपूर मिळालेलं आहे. अंतिम षटक अमोल बॉलिंग मार्कवर येतो. अमोल तारे सीनियर क्रिकेटर, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहतात राहुल, जो नुकताच फलंदाजी करण्यासाठी आलाय. फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आणि एका बाजूला संजा त्यानं चांगली साथ दिली. आदित्यनं 2 षटकार मारले, तो आउट झाला आणि त्याच्यानंतर आता अंतिम ओव्हरची जबाबदारी अमोल तारेकडे देण्यात आलेली आहे आणि ती त्यानं स्वीकारली देखील आहे. पहिला बॉल डॉट फेकत असताना. नेक्स्ट मॅच जय महाराष्ट्र दामणगाव विरुद्ध SK सापे. चला, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की नाणेफेकी करण्यासाठी आपण सज्ज राहायचं. SK स्पोर्ट सापेच्या विरोधात जय महाराष्ट्र दामणगाव. एक मोठा सामना बघायला मिळेल. पॉवर पॅक पास ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला सर. स्ट्रेडिश लॉंग ऑफला एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे अमोलला माहिती, आणि स्पेशली ज्या वेळेला बॉलचा फर निघत असतो त्यावेळेला चांगल्या प्रकारे ग्रीप चेंडूचा होत असतो आणि अशा कंडिशनमध्ये चांगली गोलंदाजी अमोलनं सातत्याने केली. एक गोष्ट ती देखील आहे की ज्या वेळेला बॉलचा फर निघतो त्यावेळेला बॅटरसाठी देखील थोडं इझी होतं. बॉल चांगला स्पंज होत असताना निघून जातो बॅटवरनं. पुन्हा एकदा फुलर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील करण्यात आली आहे. सातत्याने फुल लेन गोलंदाजी या ठिकाणी करण्यात आली आणि त्याचा फायदा सध्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. अमोलकडे अनुभव आहे बऱ्याच वर्षांचा. अमोल तारे यांनी जर एक विकेट या ठिकाणी घेतला तरी 299 रुपयांचं पारितोषिक गणेश तारे, 999 रुपयांचं पारितोषिक गणेश तारे यांच्याकडून दिले जाणार आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये शॉर्ट मिड विकेटला एक धाव तरी ते मिळाले आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा फलंदाजांना होतोय 2 धावा. अमोल तारे यांच्यासाठी राहुल पाटील, मुरल्या बैलाचे मालक, यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये आणि गणेश तारे यांच्याकडून 999 रुपये. आदरणीय सायनाजी पाटील यांचं शुभागमन झालं. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कडक शॉट, बेधडक शॉट, काळ्या पडद्याला धडकणारा येतोय सिक्सर. स्ट्रेट ड्राईव्ह तुम्ही बघतायत बॅटर आदित्य संजयच्या बॅटमधून. हा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. या सिक्सरच्या साहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना 40 या आकड्यावरती 40 रन्स ऑन द बोर्ड नाव. अमोल तारे पुढचा बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ होता, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखी एक क्लासिकल चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 44. सोडून दिल्या बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर होतं आणि आता दबाव स्पष्ट दिसतोय अमोल तारेवरती. 45 रन्स एका धावेने आता स्कोर पुढे गेले 45. 46 धावा झाल्यात, माफ करा थोडंसं करेक्शन होतं कारण दुसरा वाईड आहे या षटकामधील आणि मोठी टोटल पहिल्याच सामन्यामध्ये उभारलेली आहे. जानी स्पोर्ट वडपे संघानं पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट करतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्णही करण्यात आल्यात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 48 या आकड्यावरती आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त झालंय. एंड ऑफ द 4th ओव्हर. पहिला डाव 48 धावा स्कोर कार्डवरती आणि 49 एक मोठं आव्हान सेट करण्यात आलं घरच्या मैदानावरती जरीमरी खांडपे बी या संघासमोर. तर वळूया नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. मायू 11 दामणगावच्या विरोधात SK सापे यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल आणि दोन्ही कॅप्टन नाणेफेकी करण्यासाठी आपण स्वर्गीय बारकू कामना पाटील व स्वर्गीय जाईबाई बारकू पाटील या टॉस बॉक्स मध्ये आपण स्थानापन्न व्हायचं. हे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय आतिश बागराम आणि उमेशजी पाटील यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल दोन्ही सन्माननीय साईनाथजी पाटील, उमेश पाटील आणि आतिश बागराम यांच्या शुभासे आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. कैलासवासी बारकू कांदा पाटील व कैलासवासी जाईबाई बारकू पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. सरपंच चषक 2025-26 मध्ये मायू 11 धामणगाव आणि SK स्पोर्ट सापे PTC पडगा परिसरामधील सापे संघ तुम्ही खेळताना पाहाल आणि याच विभागातील धामणगाव संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना पाहणार आहात. सर्व सन्मान्य अतिथी या ठिकाणी येतात. नितेशजी पाटील देखील या टॉससाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सन्मान्य बालाराम पाटील साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. टॉसची माहिती देतो. एका बाजूला आपला खासदार आणि दुसऱ्या बाजूला आपला सरपंच, दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच विल बी 4 ओव्हर पर साइड. आपला सरपंच अशी मागणी आहे आणि आपला सरपंच आलेला आहे म्हणजे टॉस जिंकलाय मायू 11 धामणगावनं. मी पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हायचं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत मान्यवरांच्या माध्यमातून. मायू 11 धामणगाव खरं तर खांडपे आणि धामणगाव मला वाटतं की 1-2 मिनिटांचं अंतर आहे म्हणजे एकच गाव समजा. या क्रीडांगणावरती सातत्याने तुम्ही खेळत आलास. काय निर्णय घेतोयस या महत्त्वपूर्ण सामन्यात? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण का करणार आहेस? कारण पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं की पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या धावा बनल्या परंतु तुझा पुन्हा प्रयत्न क्षेत्ररक्षण करण्याचा, यामागचं रिझन काय? आमची बॉलिंग लाईन चांगली आहे. कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एखादा खेळाडू मेन्शन करशील जो चांगला गोलंदाजी करेल आज आणि चांगला खेळेल? हो, ज्याच्याकडे बॉलिंग देईल त्यांनी चांगला प्रयत्न करावा. शुभेच्छा असतील. SK स्पोर्ट्स सापे सातत्याने तुम्ही PTC पडगा टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असता परंतु आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळालेली आहे. कसं वाटते आणि काय सांगशील स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आभार. नाणेफेकी तुझ्या बाजूने लागलीस ती बॅटिंगच करणार होता की फिल्डिंग करणार होतास? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो. परंतु आता क्रिकेटमध्ये कसं आहे ना की गेम प्लॅन A
गेम प्लॅन बी दोन्हीच तयार ठेवावे लागत असतात. आता बॅटिंग मिळाली आहे, काय पर्टिक्युलर एखादा आकडा सांगशील की ज्या धावसंख्येपर्यंत तुला पोहोचायचं आहे? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुला देखील. दाढेपैकी संपन्न झाली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये जरूर दोन संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. मायू 11 दामणगाव आणि एस के सापेज येथे टॉस जिंकलाय मायू 11 दामणगावनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी एस के स्पोर्ट सापे टीमला. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स. देअर इज अ ग्रेट कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर. थँक्यू. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. मॅच देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. सामना देखील सुरुवात होते आणि विकेटने अगदी सुरुवात. अल्केश आणि रोशनी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि शून्यावरती धक्का पहिला. जावं लागू शकतं. गोलंदाजी मागपती षटक क्रमांक पहिलं कल्पेश वरती जबाबदारी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलिंग अटॅक फार चांगला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. रायटी बॅटरसाठी डीप मध्ये मिड विकेट आणि समोर लॉंग ऑन स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, फ्लाइंग स्लीप, शॉर्ट फाईन, शॉर्ट स्क्वेअर. पुढचा बॉल ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. गणराला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचा राधदैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करून आपण सुरुवात करतोय या स्पर्धेची. परत यार. पुढचा बॉल विकेट आला होता. ऑन साइडला मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये. मागे पाठमोर धावताना झेल घेणं थोडं कठीणच असतं आणि कॅच ड्रॉप झाले. बॉल देखील मागे गेलाय. भरपूर वेळ मिळालाय दोन्ही फलंदाजांना. तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 2-3 धावसंख्या ते पूर्ण करण्यात आल्यात. सुपर रनिंग बिट द विकेट. बॅटच्या साह्यानं पहिल्या धावा धावफलकावरती, कारण अगदी आपण पाहिलं व्हेरी फर्स्ट बॉल विकेट मिळाली, त्यानंतर डॉट, मग एक्स्ट्रा रन, 3 धावा, धावाफलक 4 वरती सध्या. षटक क्रमांक पहिलं. कल्पेश बॉलिंग मार्क वरती आहे. वेळेचं नियोजन योग्य तुमचं असायला हवं, कारण 12 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे स्लो ओव्हर रेट मेंटेन ठेवला तर लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये तुमचा वाढू शकतो. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डर पॅनल्टी तुम्हाला लागू शकते जर डिसिप्लिन राखला नाही वेळेच्या बाबतीत. तर लाऊड अपील प्लमसाठी रन आउटची संधी देखील होती. अपील मोठी झाली होती LBW साठी, पण पंचांनी ती अपील फेटाळली. ऑफ स्टंपच्या बाहेर मिसिंग स्टंप. योग्य डिसिजन पंचांचा. प्रिन्स मूव्हीज. हॅलो
हॅलो. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्टर आमिंग बॉल अबेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. वन मोर विकेट डाऊन. यापूर्वी अल्केश आणि आता मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये आयुषला दुसऱ्या विकेटचं पतन. चेक. आदरणीय गौरव सुरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सापे यांच्या या ठिकाणी शुभागमन झाल्या. आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. सुस्वागतम. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण थोडक्यात सुरू करणार आहोत. उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. तर लगेचच आपण व्यासपीठावरती पाहतो आदरणीय उद्योगपती साईनाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. अतिथी देवो भव. पाहुण्यांना आलेल्या पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान देणं आपलं परम कर्तव्य. आणि मी वन मॅन शो भावी सरपंच नितेश पाटील यांना विनंती करतो या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत की आपण आपल्या शुभाचे साईनाजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय साईनाथजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. उद्योजक उद्योगपती सरपंच चषक खांडपेमध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. भावी सरपंच वन मॅन शो या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय नितेश पाटील साहेबांच्या शुभाचे हा मेगा सन्मान सन्माननीय साईनाथजी पाटील साहेबांचा केला जातोय. त्यानंतर भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय काकाशंकर पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनाही सन्मानित केलं जाईल. मी पुन्हा एकदा नितेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभाचे काकाशंकर पाटील यांना सन्मानित आपण करायचं आहे. वन मॅन शो ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. मॅन बिहाइंड शो या स्पर्धेचे सर्वे सर्वा प्रणेते आणि त्यांच्या शुभाचे आपण सन्माननीय काकाशंकर पाटील भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रत्येकी पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीनं फ्रेंड सर्कल ग्रुप तथा नितेशजी पाटील साहेबांच्या वतीनं दिला जातोय. तदनंतर आदरणीय उमेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश जयराम पाटील साहेब उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा. उमेश जयराम पाटील साहेब आपण अगदी जो फ्लेक्स पाहतोय टॉस बॉक्स जवळ उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा आणि त्यांचा सन्मान देखील नितेश पाटील वन मॅन शो यांच्या शुभाशय केला जात आहे. आज मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी पहिल्याच सत्रापासून पहिल्या सामन्यापासून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हा प्रेम खऱ्या अर्थानं खांडपे गावावरती आणि नितेशजी पाटील साहेब तथा या क्रिकेटवरती या सर्वच आदरणीय सन्माननीय पाहुण्यांचा तुम्हाला बघायला मिळाला. त्यानंतर सन्मान केला जाणार आहे तो सन्माननीय दिलीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. दिलीप पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर भास्कर जाधव यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आता अजित पाटील यांना. अजित पाटील आपण आपल्या शुभाचे दिलीप पाटील यांचा सन्मान करावा. सरपंच चषक 2025-26 खांडपेची बहुचर्चित स्पर्धा तुम्ही पाहतायत. पहिला सामना सध्या मैदानात सुरू आहे आणि सध्या आलेल्या पाहुण्यांना देखील सन्मानित करणं तेवढंच महत्त्वपूर्ण आणि त्या सर्वच पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अजित पाटील यांच्या शुभाशय सन्मान केला जातोय. आदरणीय दिलीप पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आदरणीय भास्कर जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. चिंचवली गावचे उद्योगपती आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. भास्करजी जाधव मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अजित पाटील यांच्या शुभाशय त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. भास्कर जाधव चिंचवलीचे उद्योजक उद्योगपती आणि त्यांचा सन्मान सरपंच चषक 2025-26 मध्ये आपण करतोय. अजित पाटील यांच्या शुभाशय त्यांना सन्मानित केलं जात आहे.
आज सकाळच्या सत्रापासून खरं तर जी उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती. आज बहुमूल्य वेळ आज या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी दिला. आज आमचे सर्वच सन्माननीय अतिथी या स्पर्धेची शोभा वाढवताना आपण पाहतोय. आदरणीय भास्कर जाधव यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अजित पाटील यांच्या शुभास्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. भास्कर जाधव, मी त्यांना विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हे पाहू शकता या ठिकाणी सन्माननीय बाळाराम पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी नितेश पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते बाळाराम पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. बाळाराम पाटील यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. नितेश पाटील वन मॅन शो या स्पर्धेचे प्रणेते, त्यांच्या शुभास्ते आपण बाळाराम पाटील यांना सन्मानित करत आहोत. एका बाजूने सामना सुरू आहे आणि एका बाजूने आपण पाहतो या ठिकाणी सर्वच सन्मान्य अतिथींना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. फ्रेंड सर्कल ग्रुप तथा नितेश पाटील वन मॅन शो यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्ही बघतात. सरपंच मॅडम मोनिका नितेश पाटील यांचा बहुमान सन्मान वाढवणारी स्पर्धा तुम्ही पाहतात. पोलीस पाटील सन्मान्य मुकेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खांडपेचे पोलीस पाटील सन्माननीय मुकेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनाही सन्मानित केले जाते. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अजित पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते मुकेश पाटील यांना सन्मानित करावं. खांडपे गावचे पोलीस पाटील आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अजित पाटील यांच्या शुभास्ते सन्मान केला जातोय. त्यानंतर आदरणीय रोशन भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजन पाटील यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभास्ते रोशन भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय रोशन भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. राजन पाटील यांच्या शुभास्ते सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बघा 12 बॉल आणि विजयासाठी आता आपण पाहिलं तर तब्बल 40 धावांची गरज आहे. 12 बॉल 40 ची गरज. आदरणीय नरेश पाटील यांचा देखील सन्मान राजन पाटील यांच्या शुभास्ते केला जात आहे. नरेश पाटील यांना विनंती आहे की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. राजनजी पाटील आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दाखवत आहेत आणि त्या सर्वांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. नरेश पाटील यांचा सन्मान राजन पाटील यांच्या शुभास्ते आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू सो मच. त्यानंतर भीमराव पाटील यांना सन्मानित केलं जाणार आहे. नितेश पाटील यांच्या शुभास्ते त्यांना आपण सन्मानित करतोय. भीमराव पाटील ग्रामसेवक. ग्राम विकास अधिकारी भीमराव पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर कांडपे गावचे आहेत, परंतु सध्या त्यांची जी सेवा आहे ती आज भिवंडी तालुक्यामध्ये नाही आहे. नितेश पाटील यांच्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर रोहिदास पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. नितेश पाटील यांच्या शुभास्ते आपण हे सर्व सन्मान संपन्न करतो. आदरणीय रोहिदासजी पाटील, कारण नितेश पाटील यांच्याकडे भावी सरपंच म्हणून आज ही जनता पाहते आणि आज त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचा अभिक्ष तुम्हाला बघायला मिळतोय. आज त्यांच्या सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील ज्या विद्यमान सरपंच आहेत, वन मॅन शो मॅन बिहाइंड शो या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते आणि त्यांच्या शुभास्ते आपण रोहिदासजी पाटील
यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर सन्माननीय योगेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अजित पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. अजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण योगेश पाटील यांना सन्मानित करतोय आणि वळू आता पुन्हा मैदानाकडे. नाव बॅक टू क्रिकेट. आदरणीय विनोदजी तारे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. विनोदजी तारे, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विनोदजी तारे यांना येथे सन्मानित करत आहोत. विनोदजी तारे, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. NS555 ग्रुप खांडपे आणि फ्रेंड्स सर्कल ग्रुप खांडपे तथा वन मॅन शो या स्पर्धेचे हे सर्वच आयोजक तुम्ही पाहत आहेत. वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट, बक्षिसांचा भडीमार, पारितोषिकांचा वर्षाव असणारी ही स्पर्धा, क्रिकेटचा भव्य सोहळा तुम्ही आज तारे क्रीडांगणावरती अनुभवत आहात. दरम्यान या ठिकाणी सोन्या पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपले मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. अनेक अशा मान्यवरांचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडलेला आहे. उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. 11 धावा फलकावरती अतिशय दयनीय अवस्था सध्या आपण पाहत आहोत. खेळाच्या उत्तरार्धामध्ये दुसऱ्या डावामध्ये विकेट परिस्थिती जरीमरी खांडपे ब या संघाची. गोलंदाजी मागमध्ये अंतिम षटक आणि संदीप. आदरणीय सोन्या पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सरपंच चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. प्रथमतः कल्पेश आले, त्यांनी 5 धावांचं षटक हाताळलं, 2 विकेट त्यांनी मिळवलेत. संजय आले, त्यानंतर सेकंड ओव्हर 4 धावा 1 विकेट. थर्ड ओव्हर राहुल इकॉनॉमिकल बॉलिंग 1 रन 2 विकेट. 2 धावा त्याने खर्च केल्या आणि इथून आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये पूर्णपणे आपलं पकड मजबूत करत असताना इलाका तुम्हारा पर धमाका हमारा सांगत असताना जानी स्पोर्ट्स वडपे प्रथमतः बॅटिंग देखील अफलातून झाली आणि त्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. यावेळेस देखील फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर तैनात, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. तू चल में आया ही परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळाली. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना खांडपे संघाचे. आता इथून फक्त औपचारिकता शिल्लक आलेले सर्व मान्यवर आपल्यातून रजा घेत असताना आपण पाहतोय. धन्यवाद सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात, आपली मुख्य उपस्थिती आपण दर्शवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. ऑल आऊटच्या उंबरठ्यावरती सध्या येऊन पोहोचलाय जरीमरी स्पोर्ट्स खांडपे ब. ते एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतात. खांडपे गावाच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि क्रिकेटची दमदार स्पर्धा. अगदी आपण पाहिलं तर NS ग्रुप 555 आणि फ्रेंड्स सर्कल ग्रुप खांडपे आयोजित सरपंच चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. सौभाग्यवती
मोनिकाताई नितेश पाटील यांच्या कार्याची दखल घेणारी ही स्पर्धा, त्यांचा बहुमान त्यांचा अभिमान वाढवणारी आणि खांडपे गावाचा स्वाभिमान जपणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. जबरदस्त स्पर्धा आहे. पारितोषिकांचा भडीमार, पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. राऊंड लेग्स आला यावेळेस, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र आपण पाहतोय. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य कांडपे चिंचवलीचे आतिश बागराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी पुन्हा एकदा नितेश पाटील वन मॅन शो आपल्याला विनंती करतोय की आपण आपले शुभ असे आतिश बागराव साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य खांडपे चिंचवलीचे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. नितेश पाटील दादांच्या शुभास हा सन्मान संपन्न होतोय. बॉल तयार. विकेट मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज तिथे जज करण्याचा प्रयत्न करतात आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा एक धाव इथे मिळेल. आदरणीय आतिशी बागराव साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कांडपे चिंचिवली, त्यानंतर समाजसेवक चिंचिवली आदरणीय मनोजजी मेघवाल साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. सामना देखील संपन्न झाला. मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिश. एकतर्फा सामना जिंकला तो जानी स्पोर्ट्स वडपे या संघानं. वेल प्लेड टीम वडपे, अभिनंदन. इलाका तुम्हारा पर धमाका हमारा, ही स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी या मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना जो उद्घाटनीय सामना होता तो जिंकला जानी स्पोर्ट्स वडपेनं. अभिनंदन. बॅटिंग करत असताना इम्पॉर्टंट 20 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 4 धावांचं इकॉनॉमिकल षटक हातात असताना 1 विकेट देखील मिळवली. किंबहुना क्षेत्ररक्षण देखील चांगलं त्याचं झालं. नो डाऊट जेन्युइन ऑलराऊंडर जानी स्पोर्ट्स वडपे संघाचा संजा ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आपल्या शुभास्ते आम्ही सामनावीर देत आहोत. क्रिकेटची दमदार स्पर्धा आपण पाहतात. 555 सरकार. अगदी आपण पाहिलं तर वन मॅन शो नितेश दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेला या